मुंडक्यांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार। इतक्या योग्यतेची व्यक्ती आमच्या शाळेला उपमुख्याध्यापक म्हणून लाभली तर त्याहून दुसरी आनंदाची गोष्ट नाही सर। अरे मयेकर सर हे काय सर आजही मी विद्यार्थीच आहे, शाळेत पहिल्यांदा आलो, तुमचा आशीर्वाद हवा। जर तू येताना घरातून थोडे पैसे आणि दागिने आणलेस तर मी आणीन पैसे। त्यांची अशी इच्छा आहे की तू देविकाशी लग्न करावंस। ही असली गुंतागुंत नकोय मला, सांगा त्यांना, नाही तर म्हणावं आम्ही दुसरं स्थळ शोधतो। सर मला तुमच्याशी थोडं बोलायचं। गायधनी परवानगी न घेता आत कसे काय आला? आधी बाहेर जा आणि परवानगी घेऊन आत या। आउट। मी आत येऊ का सर? या। सर तुम्ही माझ्या बाबतीत काय करायचं ठरवलंय ते तुम्हाला चांगलं माहिती आहे। सर तुमच्या या मला सस्पेंड करण्याच्या निर्णयाविरुद्ध मी स्कूल ट्रिब्युनलकडे जाऊ शकतो। मग जा। एवढा आडमुठेपणा बारा नाही सर, जरा तुमच्या वयाचा विचार करा। अशी कितीशी वर्ष नोकरी राहिली तुमची, आणि मग तुमच्या नंतर सिनियरिटी प्रमाणे मीच बसणार आहे तुमच्या या खुर्चीत। गायधनी या खुर्चीचा विचार करण्याची तरी लायकी आहे का तुमची? आणि विचार तेव्हाच कराल ना जेव्हा मी तुम्हाला ह्या शाळेची पायरी चढून देईन। सर तुम्हाला मला या शाळेत परत घ्यावंच लागेल, आणि मी जेव्हा परत येईन ना तेव्हा मी तुम्हाला तुमची पायरी दाखवून देईन। तुकाराम तुकाराम सर मी काय आवाज खाली गायधनी। सर मी काय आवाज खाली गायधनी। तुकाराम यांना घेऊन जा बाहेर। थांब रे। सर त्या दीड दमडीच्या बाईच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्यावर अन्याय करतात सर। जरा माझा विचार करा, तुम्ही एक पुरुष आहात सर, कधीतरी तुमच्याही मनात एखाद्या मुलीविषयी काय नाही। तेव्हा गायधनी तुकाराम त्याला घेऊन जा। थांब रे, मी या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही सर। तुम्हाला कल्पना नाही माझे हात कुठपर्यंत पोहोचलेत। त्याचंच तर दुःख आहे गायधनी। हे हात जर चांगल्या कामासाठी वापरले असते ना तर आज ही वेळ आली नसती। शिवाजी महाराजांचा काळ असताना तर हे अभद्र हात छाटून टाकले असते। चल देवा घेऊन जा ना। सर चला तुम्ही। सर मी काय परत येईन माझ्या वेळेला काय? शी वैताग। काय झालं? हल्लीची मुलं इतकी बेजबाबदार झाली आहेत की नुसतं होमवर्क जरी करायला सांगितलं ना तर तो सुद्धा नीट करत नाहीत, आणि वर्गाबाहेर काढलं तर तोंडावर हसतात। अगं त्यांना तेच हवं असतं। अगं जरा सुद्धा जुमानत नाहीत, नुसता गोंधळ करतात। विशेषतः तो 9वी ड चा वर्ग, हो हो नुसता गाळ भरल्या त्या 9वी ड च्या वर्गामध्ये। शी, एकेका वर्गात 3-3 वर्ष काढले, नुसती आडदांड मुलं। अगं त्यांना मारायचं ना तरी सुद्धा भीती वाटते। आणि हल्ली विद्यार्थ्यांना मारायची सोय कुठे राहिली आहे? छडी लागे छमछमचे दिवस गेले। हो ना, जरा मारलं बिरलं तर लगेच पालक धावत येतात जसे काय स्वतः त्यांच्या मुलावर हात उगारतच नाहीत।
आधी बघा तुमची मुलं कशी वागतायत ती. स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड ही आता फक्त म्हण बनून राहणार आहे. जाऊ देत मेलं, आपल्याला काय करायचंय? शिकायचं तर शिका, नाही तर व्हा नापास आणि बसा त्याच वर्गात वर्षानुवर्ष. आपलं थोडीच नुकसान होणार आहे, ते विद्यार्थी आणि त्यांचे पालक बघून घेतील. हा तुमचा ॲटिट्यूड चुकीचा आहे कारंडेबाई. हो, मुलं जर चुकत असतील तर त्यांना आपणच सुधारायला हवं. तुम्हाला वाटतंय ही मुलं सुधारतील? हं? अहो, या मोहिते सरांनीच त्यांना लाडावून ठेवलंय. काय तर म्हणे मुलांचं मानसशास्त्र बघून काम करावं. ते सगळं पुस्तकात ठीक आहे, प्रत्यक्षात काही खरं नसतं. खरं सांगू, मला ना शाळेतच यावंसं वाटत नाही. खरं तर मी राजीनामाच देणार होते, पण पगारासाठी यावं लागतंय. कारंडेबाई, आपणच मुलांना शिकवण्यात इंटरेस्ट घेतला नाही तर मुलं तरी कसा इंटरेस्ट घेणार हो? तुम्ही मलाच काय हो सांगता शिंदे सर? हल्ली कुणाला रस आहे शिकवण्यात? ते कर्णिक सर नुसतं वाचून शिकवतात, फळ्यावर एक अक्षर सुद्धा लिहित नाहीत. आणि त्या भोपळेबाई मुलांना गणित देऊन गवारीच्या शेंगा मोडत बसतात. मोहिते सरांना कळत सुद्धा नाही. आणि ते ड्रॉइंगचे सर काय चित्र काढतात ती त्यांची त्यांना कळली ना तरी खूप झालं. आणि मराठीचे सोनावणे सर फळ्यावर सुद्धा आणि पाणी लिहतात. मॅडम, इतर काय करतात याकडे लक्ष देण्यापेक्षा प्रत्येकाने आपण काय शिकवतो याचा विचार करायला हवा. अरे, मला शहाणपणा शिकवणारे तुम्ही कोण? आणि काय हो, तुम्ही परवानगी शिवाय आत आलातच कसे? कोण तुम्ही? मला प्रिन्सिपल मोहितेंना भेटायचं. हो का? त्यांची केबिन पुढे आहे, जा. आणि हो, स्टाफ रूम मध्ये परवानगी शिवाय यायचं नसतं, कळलं का? चला. सॉरी सॉरी. मिस्टर भोसले, हा करीम भाई फारच त्रास द्यायला लागलाय, फारच अडवणूक करतोय. काय म्हणणं आहे त्याचं? हो, मालाची किंमत वाढवून मागतोय तो, त्यामुळे आपलं काम अडतंय. मिस्टर सिंग, आपलं काम कुठल्याही सबबीवर अडून राहता कामा नये. ते ठीक आहे हो, पण करीमबाईला वाटेल ती किंमत कशी काय देणार होत आपण? माज आलाय हो त्याला. त्याचा मास कसा उतरायचा मी तुम्हाला सांगायला हवं मिस्टर सिंग. गेट द मटेरियल एनी हाव. एनी हाव? येस. आणि काम वेळेवरच व्हायला हवं. का पण त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन असायला हवं. प्रत्येक गोष्ट जागच्या जागी असायला हवी. प्रत्येक गोष्टीची एक जागा असते मिस्टर सिंग, आणि ती त्याच जागी असायला हवी. Got it. येस येस सर. अण्णा काय म्हणताय? बस बस. कशी आहेस? बरी आहे की. कुणाचं पत्र आलंय? माझ्या पोराचं, संतनूच.
वाचायचा प्रयत्न करत होतो पण ते डोळ्यात मोतीबिंदू झाले ना त्याच्यामुळे काय बरोबर दिसत नाहीये. या वाचते मी. तुला सांगतो आमचा संतुनी आहे ना लहानपणी माझ्याकडेच असायचा, आपल्या आईकडे लई कमीच असायचा बघ. माझ्यावर त्याचा लई जीव आहे बघ. अण्णा जास्ती लाडके. हो. वाचू? हा वाच. काय झालं? काय नाही. वाचते. हा वा. तीर्थरूप अण्णांना शंतनूचा शिरशास्त्रांग नमस्कार. तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत इकडे राहायला यावं अशी माझी आणि नीताची खूप मनापासून इच्छा आहे. नातवंडही विचारतात आजोबा कधी येणार, आजोबा कधी येणार. पण माझ्या कामाच्या व्यापामुळे मला तुम्हाला न्यायला इथे येता येत नाहीये, म्हणून मला खरंच खूप अपराधी वाटतंय. तुम्ही इथे खूप एकटे आहात, तुमची काळजी घ्यायला कुणीच नाहीये, म्हणून मला खरंच खूप वाईट वाटतं. बघ मी तुला म्हणलं होतं ना त्याचा माझ्यावर लई जीव आहे म्हणून. तुमची काळजी घ्यायला इथे कुणीही नाही, ही गोष्ट माझ्या मनात खूप सलते. मी लवकरात लवकर तुम्हाला मनी ऑर्डर पाठवून देतो आणि डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी तुम्हाला शहरातच घेऊन जाईन. तुमचा लाडका मुलगा शंतनू. वा 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 वा, म्हणजे मी शहरात जाणार, माझ्या डोळ्याचं ऑपरेशन होणार, मग मी बघू शकणार, मग माझं पत्र मीच वाचणार, तुझ्याकडे वाचायला नाही आणणार. वा मी शहरात जाणार, माझ्या पोराबरोबर माझ्या सुनेबरोबर राहणार, माझ्या नातवंडाबरोबर मी खेळणार. अरे वा वा वा, तो दिवस कधी येईल ना याची मी अगदी आतुरतेनं वाट बघतोय बघ. हा दिवस लवकरच येईल ना अण्णा. शंतनू लवकर ये रे बाबा. अरे सचिन, तुझा LLB चा रिझल्ट कधी लागणार आहे? लागेल या मंथ एंड पर्यंत लागेल. हो पण तू ते LLB का करतोयस तेच मला कळत नाहीये. एवढी चांगली इंजिनियरची नोकरी असताना. आई मी इंजिनियर झालो ते तुमच्या इच्छे खातर, आता LLB करतोय ते माझ्या आवडीसाठी. अरे हो पण उपयोग काय त्या LLB चा? असं कसं म्हणतेस तू? अगं शिक्षण कधी वाया जात नाही, कुठे ना कुठे उपयोग होतोच. अरे हो, पण तू कोणाला सांगतोयस? काय 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 नाही काय नाही. हे बघ आता ती नोकरी सोडून तू उगाच वकिली बिकिली करत बसू नकोस, सांगून ठेवते. नाहीतर त्या कोर्टाच्या आवारात एफिडेव्हिट करत हिंडावं लागेल त्या फेरीवाल्यांसारखं. काय उगाच नसतं खूळ घेतलेस डोक्यात. आई आई काय काय बोलतेस तू? वकिली पेशा किती मानाचा असतो कल्पना आहे का तुला? माहित आहे मला. जाऊ दे, बाबा म्हणतात तेच खरं. काय तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. हो मला या विषयात अर्थही वाटत नाहीये आणि रसही वाटत नाहीये. ते जाऊ दे, तू मला सांग त्या सोनियाबद्दल काय वाटतं रे तुला? अगं काय सारखं तुझं सोनिया सोनिया सोनिया. ती मुलगी तरी चांगली असेल कशावरून? उगाच हात दाखवून अवलक्ष. मुळीच नाही. आता सगळ्या आशा माझ्या त्या सोनियावरच आहे. सांग ना सचिन. सचिन आई प्लीज आता हात जोडतो तुझ्या पुढे. लग्नाचा विषय नको. ठीक आहे नको करूस लग्न. तुझं लग्न न पाहताच मरण असेल माझ्या नशिबात. माझ्या मेलीचं हे हृदयाचं दुखणं कधी राम म्हणेन ना याचा भरवसा नाही. आई आई बाबा आता मी इथे येणारच नाही. सचिन बघ काय ही नेहमी मला असं इमोशनल ब्लॅकमेल करते. अरे सचिन,
सगळ्याच आया असं करतात मनासारखी सून मिळावी म्हणून. अहो पण लग्न मला करायचं ना, आणि लग्न मुलीशी करतात, पैशाचे नाही, हे हिला कधी करणार आहे? त्याची वाट बघू नकोस. पण बाबा, मी मनाविरुद्ध लग्न करणार नाही, एवढं मात्र नक्की. माफ कर मला. आज तुझ्या दारात असूनही मी अण्णांशी खोटं बोलले. पण मग काय करणार होते मी? सांग ना, दुसरं काय करणार होते मी? कसं सांगणार होते अण्णांना की शंतनूनी त्यांची व्यवस्था वृद्धाश्रमात केली? शंतनूनी असं करावं? अण्णा इतकी प्रेमळ अण्णा त्याला जड व्हावेत? तुला जगतपिता म्हणतात ना रे, मग एका वडिलांचं दुःख दुसऱ्या वडिलांना कळू नये आणि मुलाचा कृतज्ञपणा वाचता येऊ नये म्हणून अण्णांची दृष्टी अधू केलीस ना तू? असंच बोलणार मी. हो, मी असंच बोलणार. तुला करता करविता म्हणतात ना रे, मग कृपा कर आणि शंतनूला सद्बुद्धी दे. नाहीतर अण्णांची तरी काळजी घ्या. गुरुजी, आशावरी, तुला शंभर लोकांची काळजी आहे, पण या नंदूशेठचा नाही ना. मी कशाला तुमची काळजी करू? देवानी तुमच्यासारख्यानं भरभरून दिलाय ना. हा, पण तरी पण मी गरीबच आहे. माझ्याकडे तू कुठे आहे? नंदूशेठ, आपण कुठे उभे आहोत त्याचा जरा विचार करा. मंदिरामध्ये ना. मग भगवानच्या सामनीच तू मला एकदा हो बोलून टाक ना. हा, म्हणजे मी तुला अशा सोन्याने मढवून टाकणार एकदम. नंदूशेठ, तुमच्याकडे खूप पैसे आहेत ना. माझं एक काम करा. हा, तू बोल ना नुसतं मला. आपल्या गावात फी सुद्धा भरू न शकणारी अशी अनेक मुलं आहेत. त्यांना शिक्षणासाठी दत्तक घ्या आणि समजा की मी सोन्याने मडली आहे म्हणून. आशावरी, या लक्ष्मीला अशा माझ्याकडे पाठ फिरवून जाऊ नाही देणार. या लक्ष्मीला मी माझ्या घरामध्येच आणणारच.